नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत तीळ आणि गुळाची पौष्टिक चिक्की। ही चिक्की कशी करायची आणि तिला कडक कसं बनवायचं यासाठी मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे। व्हिडिओला कुठे स्किप न करता पूर्ण बघा। तर आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळाची चिक्की। त्यासाठी इथं 1 वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीच्या जोडीला त्याच वाटीने 1 वाटी बारीक केलेला गुळ घेतलेला आहे। तीळ छान स्वच्छ करून घ्यायचे, निवडून घ्यायचे। तर सर्वप्रथम एक पोळपाट घ्यायचं आणि त्याला छान तूप लावून घ्यायचं आहे। तूप हातानेच व्यवस्थित सर्व बाजूने लावून घ्यायचं आणि लाटण्याला सुद्धा हे तूप लावून घ्यायचं आहे। ही क्रिया आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे। एक तवा गरम करून घ्यायचा आणि त्यावर तीळ घालायचे आणि हे तीळ छान भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। हिवाळ्यामध्ये तीळ खाणं खूपच पौष्टिक असतं आणि तीळ आणि गुळाची चिक्की तर खूपच फायदेशीर असते। आणि या ठिकाणी आपले तीळ छान खमंग भाजून झाले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे आपण काढून घेणार आहोत। तर या ठिकाणी एक कढई घेतली आणि त्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। आता यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे 1 वाटी आणि हे छान परतून घ्यायचं। गूळ बारीक केलेला आहे त्यासाठी हा लवकर वितळणार आहे। आता यामध्ये अगदी थोडंसंच म्हणजे 15 ते 20 मिली पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हा याचा छान पाक करून घ्यायचा। छान असं एकसारखं याला परतत राहायचं आहे, म्हणजे पाक हा अजिबात खाली लागणार नाही। आणि तो पेस्ट छान येत आहे गुळाच्या पाकावर, तुम्ही बघू शकता। आता हा पाक झाला की नाही आपण चेक करूया। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाक टाकायचा। इथं पाक तुटत आहे, हे बघा, अजिबात तो हातावर थांबत नाही, म्हणजे हा अजून झालेला नाही। आपण पुन्हा याला 1.5 ते 2 मिनिट परतून घेणार आहोत। हाडांच्या मजबूतीसाठी तीळ रोज खायला हवेत। 1.5-2 मिनिटांनंतर पुन्हा आपण चेक करूया। हे बघा, पाण्यामध्ये पाक टाकताबरोबर लगेचच त्याची गोळी झाली, म्हणजे इथं आपला पाक तयार झाला आहे। आणि वरतून सोडल्यावर बघा टन असा आवाज येत आहे। आता या स्टेजला आपण इथं तीळ याच्यामध्ये घालणार आहोत। हे छान मिक्स करून घ्यायचं। इथून यापुढे ही प्रोसेस आपल्याला खूप पटापट करायची आहे, म्हणजे जेणेकरून हे मिश्रण लवकर कडक होणार नाही आणि चिक्की लवकर तयार होईल। आता हे आपण पोळपाटवर टाकून घेऊया। संक्रांतीसाठी तर हा खूपच छान पदार्थ आहे तिळगुळाची चिक्की आणि प्रत्येकाला हा आवडणारा पदार्थ आहे। लहान असो मोठे असो सगळ्यांच्याच आवडीची आहे। हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत त्याला छान पसरवून घ्यायचं सरोट्याच्या साहाय्याने। सर्व बाजूने हे छान पसरवून घ्यायचं। आता याला आपण लाटण्याने छान लाटून याची पोळी तयार करून घ्यायची आहे आणि सर्व बाजू याच्या एकसारख्या होतील। पोळपाट आणि लाटण्याला तूप लावल्यामुळे हे अजिबात खाली चिटकणार नाही। आता हे आपल्याला कितपत बारीक हवं आहे किंवा जाड हवं आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे। तर या ठिकाणी मी या पद्धतीने पोळी लाटून घेतली। आता हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। इथे मी सुरीच्या साहाय्याने वड्या पाडून घेत आहे। थंड झाल्यावर याच्या वड्या पडत नाहीत, म्हणून गरम असतानाच वड्या पाडून घ्यायच्या। आडव्या बाजूने सुद्धा याचे असे काप करून घ्यायचे आहेत आणि याला 15 ते 20 मिनिटं
थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. पंधरा ते 20 मिनिटानंतर बघा वड्या किती अगदी सहज अलगद निघत आहेत आणि आवाज तर देखा किती कडक येत आहे. अगदी कडक आणि कुरकुरीत अशी ही तिळगुळाची चिक्की बघा किती छान झालेली आहे आणि सहज ह्या वड्या निघत आहेत. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर खानदेशी रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो बेल आयकॉनवरही क्लिक करा.